अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कर्दळीवनात स्वामी प्रगटले। श्री स्वामी समर्थ। अवतार ही उदंड होती सेवेची माहुती, विलया जाती तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती, नाश कल्पाती असे ना। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्तगुरूचे तिसरे अनियोज अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ होय। श्री नरसिंह सरस्वती हे दत्तगुरूचे महत्वाचे अवतार। या नरसिंह सरस्वती दत्तभक्तीचा खूप प्रसार केला। नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि कर्दळीवनात गुप्त झाले। श्री दत्तात्रेयांचे 4 अवतार। श्रीपाद श्री वल्लभ इसवी सन 1320 ते 1350। श्री नरसिंह सरस्वती इसवी सन 1340 ते 1380। श्री माणिक प्रभू इसवी सन 1739 ते 1787। श्री स्वामी समर्थ 1837 च्या सुमारात। स्वामी एक जागृत दत्तावतार। श्री नरसिंह सरस्वती हे गाणगापुरावरून निघाले आणि ते कर्दळीवनात गुप्त झाले। नरसिंह सरस्वती तेथे तपश्चर्येला बसले व त्यांच्या भोवती अचानक मोठे वारुळ निर्माण झाले। या वारुळावर एका भिलाने लाकूड तोड्याने कुऱ्हाडीचे घाव घातले। कुऱ्हाड मारता क्षणी त्या वारुळातून भळाभळा रक्त येऊ लागले। याच वारुळातून स्वामी समर्थ कर्दळीवनात प्रगटले। नरसिंह सरस्वती हे कर्दळीवनात 300 वर्ष समाधी अवस्थेत होते। त्यांच्या भवताली वारुळ हे मुंग्यांचे वारुळ होते। वारुळातून रक्त आले व या वारुळातून एक दैवयोगी पुरुष आला। ते नरसिंह सरस्वती नव्हते, तर ते तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ होते। हेच ते जागृत दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ। स्वामी हे अयोनिज दत्तगुरूचे तिसरे अवतार आहेत। स्वामी समर्थांचा अवतार हा दत्तगुरूंचा अलीकडचा अवतार मानला गेला आहे। स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रगटले। कर्दळीवनात काही काळ राहिल्यानंतर स्वामी मंगलवेढ्यास 12 वर्ष होते। त्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी संचार करत धर्मोपदेश करत फिरले। ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांनी अलोट शिष्य भक्त अनुयायांचा समूह निर्माण केला। अक्कलकोटला प्रदीर्घ निवास केला। स्वामी अक्कलकोटला प्रदीर्घ काळ राहिले व लोकांच्या समस्या सोडविण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्ची केले। रोज 1500 माणसं स्वामींना अक्कलकोट क्षेत्री भेट असत। स्वामींनी दत्तभक्तीचा प्रसार खूप केला, त्यामुळे दत्त संप्रदायात बरीच मोठी वाढ झाली। खूप वर्ष अक्कलकोटला राहिल्यामुळे अक्कलकोट स्वामी असे त्यांना नाव पडले।
स्वामींचे चमत्कारिक वर्तन. स्वामी दिसायला रेखीव होते. भस्म खूप लावायचे. स्वामींचा स्वभाव उर्मट, उद्धट, रागीट होता. लोक स्वामींना खूप घाबरत. स्वामी पिशाच्यासारखे वागत असत. परंतु भक्तांसाठी त्यांनी अगाध लीला केल्या. भक्तांचा, समाजाचा उद्धार केला. महानिर्वाण. स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले. चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे वटवृक्ष मठात स्वामींनी समाधी घेतली. स्वामींनी जरी अवतार कार्य संपवले असेल तरी त्यांची शिकवण, तेजस्वी चरित्र आणि उपदेशभक्ती दत्त संप्रदायात अजरामर आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.